वेळेचा अभाव आहे. कारण मुंबई नगरीमध्ये बघा गावच्या ठिकाणी रात्री 10ला 11ला कार्यक्रम चालू होतो आणि पहाटे 5 पर्यंत चालतो. पण मुंबईमध्ये कसा 7ला चालू होता आणि 10ला बंद. पण खरोखर या ठिकाणी कार्यक्रम चाललाय. लाख लाख धन्यवाद देतो आयोजकांना. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. मालवणी भाषेत एक म्हण आहे, रातभर केला तसा 5-50 गाणी म्हटलं. पण कसं झाला एखाद्या जेवणात मीठ कमी होता ना, अळणी लावला कसा होता नावडतीचं मीठ अळणी तसा झाला. आणि तुम्ही नुसतं चाय पिवत राहा नुसते 1 तास बरोबर काढला नाही. माका सांगता विमानात जाताना टाइम झालं तर कसा वाटत. आता घरात जाताना जर मी 1 तास काढले तर तुमका कसं वाटत, गारगार वाटत ना हे की नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. हो होते ते पण घराकडे गेले. पण खरोखर ज्या ठिकाणी जे थांबले त्यांच्यासाठी लाख लाख धन्यवाद देतोय. कारण तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहे आणि हा कार्यक्रम तुमचा आहे. जर तुम्ही थांबला तर सकाळपर्यंत थांबायची आमची हिंमत आहे. जर साऊंड बंद झालं तर एवढ्या माणसांपर्यंत आवाज पुरवण्यासाठी हा पवार काफी आहे. ओ पवारावर तर तुम्ही घसरलात. माझ्या भावाने आणून तुमका 200 रुपये दिला म्हणजे पवार काय आहेत ते तुमका समाधान आहे. सगळे पवार काय एकसारखे नाही. तोंड चालवू नका माझा, नाही तर घरात जाऊन देऊच नाही केस कापल्याशिवाय. समजला. शांत थे शांत. हो कारण कसे झाले तर आम्ही छत्रपती शिवरायांच्या वंशज आहे. कोणाच्या बापाला घाबरत नाही बघा. हे का काय आवडतं कोणी बरीच गाणी घेतली. एक आता लास्टचा गोंधळ घेतला तो मी माझ्या पद्धतीने घेतलो. महिला वर्ग आवडला तर नक्की टाळ्या वाजवा. लख पडला प्रकाश दिवट्या हे दिवट्या हे दिवट्या नाही का. दिवट्या म्हणजे बघा गोंधळामध्ये पेटवतात ती दिवटी. आणि गावाकडे म्हणतात पोरगो एखादं वाया गेलं तर काय म्हणतात हे दिवट्या हे झाले. पूर्वीच्या काळी कशी नाव होती रामचंद्र सखाराम तुकाराम आकाराम राजाराम. आजकाल नवऱ्यांची नावं कशी संदीप असला तर काय म्हणतात हे सँडी कमी. जनार्दन असला तर काय म्हणतात हे जनू जानू. संजय असला तर हे संजू. त्या फक्त भाय. आणि बेडरूमच्या आतमध्ये गेलं तर हे पिल्लू हे सोना. कुत्र्याची पिल्लात की काय समजत नाही की नवरे असते. म्हणजे ही परिस्थिती दिलेली आहे. म्हणून लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा.
धन्यवाद. कारण कसं आहे, जे गाणं ज्या पद्धतीने झालंय त्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे. त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचे लायकीचे नाही. पण खायचा काय खय म्हणू गवा हे एका तेका समजू गवा नाही का. कारण ही नारदाची गाती आपण म्हणतो त्या परमेश्वराच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या पुण्याने आणि गुरुजनांच्या कृपेमुळे आम्हाला ही संधी मिळाली आणि भजन रसिकांच्या आशीर्वादामुळे त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आपल्या मुखातून जे निघतं ते परमेश्वराचं वधवलं गेलेलं असतं आणि ते वधवताना आपण लोकांपर्यंत काय पोहोचवतो याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने करण्याचं गरज आहे. कारण कदंबांच्या पाटील खोपकर चिंतामणी बुवानी भजनं केली पंचरत्न म्हणून. आज आपण त्यांची आठवण काढतो. त्या बुवानी कशी भजनं केली ना आपण काय करतो नाही का. आज भजनांचं ऑर्केस्ट्रा झालेलो आहे. भजनांचं ऑर्केस्ट्रा झालेलो आहे. तर ऑर्केस्ट्रा करण्यापेक्षा त्या बुवांची आठवण काढलेली किती चांगली बघा. कदम आणि पांचाळ बुवांची डबल वारी चालायची या ठिकाणी भजन रसिक जाणते आहेत. त्यावेळी पांचाळ बुवा कदम बुवांना क द म या नावावरून काय म्हणायचे आणि ह्यो पवारावरनं काय म्हणता. पवारानं वाटोळा केला. काय केलंय तुझा 4 कोपरे घेतले काय. एखाद्या कसा माका राग येता माझ्या नावानं बोलतो म्हणजे काय. माका राग येण्यापेक्षा आता युट्यूबला गेल्यानंतर त्या माणसाक राग गेलो की याचा काय बघावं. केसच नाही अप्पत उपटून टाकी दे का. समजली. तर पंचाळ कदम बुवांना त्यांच्या आडनावरून काय म्हणायचे बघा. ककवडीतला ददमडीतला, ककवडीतला ददमडीतला ममडक्यातला बोला. बुवा तुझं भाषण नको. बुवा तुझं भाषण नको भजनला शिवला. पेटून उठले असते. पण कदम बुवांनी जेव्हा त्यांची बारीची सुरुवात झाली तेव्हा काय उत्तर दिलं बघा. कवडी लक्ष्मी दमणी भवानी, कवडी लक्ष्मी दमणी भवानी मडक धरणी माता. मडक बघा. मडक्यामध्ये काय होत नाही. कुंभार घडवतो. त्या मडक्यामध्ये मधून आपण पाणी पितो. त्याच्यामधून आपण दही विरजण घातलं जातं आणि तेच मडकं शेवटी आपल्या अंतयात्रेला सुद्धा असतं बुवा नाही का. आणि ह्या मडका आपल्या केवढा चांगला दिलाय त्याच्यावर येणं टोप घालून ठेवला नाही माणसान. कसो परमेश्वर चांगला टाकीत त्या डोक्यात. कसो टाकीत तो विचार करताय चांगला देवता पण त्याला वावच भेटत नाही. वय घातलेले आहे मध्ये. गावाकडे बघा शेवाळे. आता शेवाळी पाणी येऊ त्या या. आणि त्याच्यापेक्षा काय आता साळींदार कोणी बघितलं. साळींद्रात तो प्रकार म्हणून म्हणतो कवडी लक्ष्मी दमणी भवानी मडक धरणी माता पुरे कर आता.
उत्तर द्यायची आणि आपण बुवा तुम्ही युट्यूबला ऐका, तुम्ही दळवीत म्हटलं ह्या मतावर मी ठाम असे चेक करू चेक करा आणि माझ्यावर ओरडू नका उगाच. माझे कान चांगले आहेत, मी शार्प आहे, मी शब्दातो मी चुका काढू शकते पण काढीत नाही तेवढे चुका. कारण तुम्ही माझे 8 वर्ष प्रेम केला, थोडा तरी ठेवू ना. प्रेम म्हणजे नक्की काय केला भाऊ, नक्की काय केला? कधी माका गुलाबाचा फुल दिला, कधी गजरू आणून दिला? प्रेम म्हणजे काय केलास काय समजून ते जनते सुद्धा युट्यूबला जातात नुसते आपलं लय जाऊ 8 वर्ष प्रेम केला, 8 वर्ष प्रेम केला. मी म्हणते त्या प्रेमावर शिरा पडून दे. म्हणजे तुम्ही करतात त्या लववर नाही काय. आता व्हॅलेंटाईन डे त्याचा 14 तारखेक त्याचा सांगितलं खै ना खै फिरत होतास ना बुवा जरा चेक करा. एकदा व्हॅलेंटाईनला गेला, त्याच्या लग्नात गेला, त्याच्या अर्धी हळद सोडला, त्याच्यानंतर त्याच्या जेवणावर उठवला. काय झालाय काय नक्की प्रकार काय आहे? म्हणजे भुताटकी तुमका बघून नका गावाली की तुमच्यावर भुताटकी बसली आहे. नक्की कांडाप काढून चांगला माका रागिलो नसतो पण ते पवारावर बोलत माका काय नाही ते बारामतीवाले ऐकला नाही ना. तुमका दिव्यात ना उद्या शोधून काढतो बघा. कारण कसं आहे बघा, पहिलं कसं चालायचं की पहिल्या काळी फोन नव्हते, काय नव्हते, व्हॉट्सअप नव्हते, पेजर नव्हते, इंस्टाग्राम नव्हतं. तर काय चालायचं पहिले चिठ्ठ्या यायच्या आणि पुरुष वर्ग मुंबईला थांबायचे आणि महिला वर्ग गावी काम करायच्या. तेव्हा एखादी चिठ्ठी आल्यानंतर ती सुनबाई सासऱ्याकडे चिठ्ठी घेऊन जायची आणि काय म्हणायची बघा, माझ्या घोवाचो कागदिलो, माझ्या घोवाचो कागदिलो, गे आहे धाड मुंबईक माका, माझ्या घोवाचो कागदिलो, गे आहे धाड मुंबईक माका. मुंबईत पाठवायची बुवा गाणी भरपूर, त्यात रतीब लावायचा नाही. मालवणी माणसा तू मुंबई गेलास म्हणून मालवणी बोला. आज मालवणी बाजार भरलेला आहे बुवा. मालवणी बोला, मालवणी माणसा आपली कुठे गेली तरी काय होणार नाही. बुवानी सांगितलं नाही महाळ महाळ गेलो, वाडी ठेवली. मी पण तशीच वाडी ठेवली. त्या दिवशी माझ्या वडिलांचं वर्ष जात होतं. 20 वर्ष झाली वडिलांना जाऊन या पृथ्वीवरून. वाडी ठेवली. सकाळी कामावर जाताना डोंबिवलीला मी चाळ सिस्टम मध्ये राहते, चाळीमध्ये, आणि पत्र्याराशी जाताना वाडी ठेवलं. आमच्या बाजूक एक मिश्रा राहता, खास माझा मित्र आहे युपी वालो. मिश्रान बघितला मी वाडी ठेवलेली, म्हणता हे पवारवा का करत आहे? बोला वाडी ठेवत है. बोलते वाड़ी का होवत है? वाड़ी का होवत है? मतलब वाड़ी हमारे पूर्वज को रखता है, वो खावले के रूप में आता है, वाड़ी खाता है और निकल जाता है. एवढा सांगितलं मी कामावर इलोय. एवढं सांगून मी कामावर इलोय. संध्याकाळी 7च्या आसपास इले घराकडे. साधारणतः दिसत होता, बघता ते पत्र्यावर बसलेलो मिश्रा. म्हटलं हे मिश्रा का हुई गवा? अरे पवारवा वो क्या हुई गवा? तुम्हारा तो 500 किलोमीटर है, वो पूर्वज कावले के रूप में आया और निकल भी गया. वंदे भारत से आया हो. अरे हमारा 3000 किलोमीटर है, 2-3 दिन लगेगा. इसके लिए मैं बैठा हूँ. मर मतलब पत्र्यावर बसून. हे वाढीये तो प्रकार. स्मारक झाली बुवानी सांगितली. कदम बुवांचं स्मारक झालं, पांचाळ बुवांचं झालं, पाटील बुवांचं होणार आहे. आमची होणार नाही. आणि आमची स्मारक झाली तरी माझ्यासाठी एक तो उभो चिरो लागत. बुवांसाठी जरा लहान चिरो लागत आणि त्याच्यावरती घालूसाठी टोपसाठी म्हणजे मगाशी सांगितलेली शेवाई लागत नाही का? हो, स्मारक होण्यापेक्षा या भजन रसिकांच्या हृदयामध्ये जे
आपलं नाव आहे ते टिकून राहिलं तर बस झालं. स्मारक आमच्यासाठी नाही, ती पंचरत्नानेच करायची आहे. कोणीतरी आवर्जून नाव घेतलं बस झालं की पवार भाऊ आलेले, पेडणेकर भाऊ आलेले, चांगला कार्यक्रम केला, हीच आमची पोच पावते नाही का. जास्त वेळ नाही काढणार. बुवाने चष्मा घातला नाही तेव्हा मागाशी दिसत नव्हता वाटतं. त्या दिवशी माका फोन केला नाही बुवानी. फोन केल्याने म्हणतात बुवा बुवा म्हणता माका चष्मा लागलोय. म्हटलं लागलाय तर चांगला आहे ना चष्मा. चष्मा म्हटला चांगला आहे चष्मा म्हटलं. चालू दे ना. हे आमचे युट्यूबर जेटे साहेब एकदा जोरदार टाळा सगळ्यांची अरेंजमेंट करणार. कार्यक्रम चालू होता ना अगदी गोल गोल फिरता या युट्यूबरनी, हे मुंबईमध्ये युट्यूबर आहेत, गावी युट्यूबर आहेत, त्यांनी एक मिळून तिरंगी बारी जोगेश्वरी मध्ये ठेवले 21 तारीखला ना. 21 तारीखला जोरदार राय त्यांच्यासाठी होऊन लावली. आता नवीनांची ठेवला. आता जरा सिनियरांकडे पण बघा. चष्मा लागलाय तर म्हटलं चांगला आहे ना. चष्मा लागलाय तर चांगला दिसेल, कारण 40 नंतर सगळ्यांना चष्मे लागतात. नाही म्हणता चष्मा लागलोय माका, पण म्हणता माझी शेजारी म्हणता बुवा सांगत माझी शेजारी म्हणता माका सांगता म्हणता चष्म्यामध्ये तुम्ही चांगले दिसत नाही. तर म्हटलं काढून टाकायचा. नाही म्हणता काढून टाकलं होतं चष्मो. चष्मो म्हणता काढून टाकला असतोय, पण चष्मो काढल्यानंतर माका शेजारी दिसत नाही. तुला कोण पवार बुवा. कारण जाताना समजा आता माझा काय झाला तर घराकडे येणारे लोक काय म्हणणार, पवार बुवा येतात म्हणून म्हणणार नाही, बॉडी येत आहे बॉडी. कोणाचाही काय होऊन दे, इंजिन बंद पडलं की काय झालं बॉडी. आपण आपल्या धर्मामध्ये बघा एखाद्याच्या अंत्ययात्रेला बुवा गेलो तर घरी आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय, चांगली साबणाने आंघोळ केल्याशिवाय आपल्या घरात घेत नाही. पण तेच आपण बकऱ्याला जिवंत खातो, मारूनच खातो ना. कोंबडीला खातो, त्या कसं का आंघोळ बिंघोळ करून घरात कोण जात नाही आहे की नाही. म्हणजे आपलंच माणूस असता, तो मेल्यानंतर त्याच्यापासून आपण लांब राहतो, लांब पळतो. अहो हे कशाला. माणूस कोण कोणाचा नाही. कोरोना गेला बुवाने सांगितलं. हो ज्यावेळी एखाद्या माणसाचा मृत्यू होतो ना तेव्हा ते जवळचेच असतात ना, पुढे पुढे असतात, ते सांगतात डालडा टाक डालडा, माझा भाव जळत पटकन. आणि आग लावणार वंशाचा दिव बुवा काय सांगत होते ना, तो आपण लावता वंशाचा दिव आग लावता. आणि आम्ही आयुष्यभर मेला माझा माझा आणि यमाचा गादा, कोण नाही बुवा कोणाचा. कोरोना सारख्या काळामध्ये जी जानू सोना म्हणणारी बायको सुद्धा खिडकीत न म्हणायचे ए बापल्या बापचा निलानी काय बघ. आणि आम्ही म्हणतो माझी सोना, आणि कोण कोणाची सोना नाही. सोना दरवाजापर्यंतच येणार, जरा आपटणार इकडे धावटणार झाला. नातेवाईक स्मशानापर्यंत येणार. आजकाल स्मशानात गेले तर ते व्हॉट्सअपवर मेलेले असतात सगळे. कोण मेलेलं कोणाची कराक फरक पडत नाही, कायच फरक पडत नाही. म्हणून खरोखर मंडळी सत्य परिस्थिती आहे, आणि सत्य परिस्थिती दाखवणं हे पवाराचं काम आहे, आणि केस दाखवणं हे पेडणेकर बुवांचं काम आहे. कारण खरी परिस्थिती आहे. स्मशानामध्ये जातो बघतो तर म्हणजे तिथे असे लोक आलेले असतात, ते मेलेले असते, काहीच चर्चा नसता. जो तो आपलं म्हणता काय मग कसं काय लग्न कधी झालं, आता सुटीक झालाय ना, मग कधी झालाय, वर्षाच्या आतमध्ये झालायचा, त्या खाऊचा पडलेला आता. ह्या कशा कोरोनासारख्या काळामध्ये खालच्या पांतीन गेलो एखादं वरती आजारी असतो, त्याला बघू जायचो नाही, खालना धाक मारतो. तात्या कसं आहे, तात्या तात्याकडे गडगंज संपत्ती, बंगलो बिंगलो, आणि तात्या जाग्यावर पडलेलो. तात्यात बघू केलं की लोक विचारायचे तात्या लाडू, तात्या जिलेबी, तात्या मग चाय, तात्या घोडबत. आणि तात्यांची बायको त्यांना म्हणायची ओ बघा 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 खालच्या आळीतला बंगला इलाय, त्या खालच्या आळीतला रिया पण इलाय. म्हातारा म्हणायचो गो गो म्हणता आता माका काय दिसत नाही, जेव्हा दिसत होता ते ह्यांच्याकडे बघू दिलंच नाही माका. ही परिस्थिती आहे. म्हणून म्हणजे एकच सांगेन, जोपर्यंत जिवंत आहे
तोपर्यंत परमेश्वराचे गुणगान गा. कोण नाही, कोणाचं पोरगो कोणाचं नाही, बायको कोणाची नाही, शेजारी कोणाची नाही, भाव कोणाचे नाही, कोणच कोणाचा नाही. कारण परिस्थिती बिकट आहे. पण जोपर्यंत जगताय तोपर्यंत स्वतःसाठी पण जगा आणि समाजासाठी जगा. मगाशी मी सांगितलं, कारण जे जे दुसऱ्यांसाठी जगले त्यांची जयंती झाली, जे जे दुसऱ्यांसाठी जगले त्यांची जयंती झाली, आणि जे जे दुसऱ्यांसाठी मेले त्यांची पुण्यतिथी झाली. आपल्या वाटे महान, बाकी काय नाही. म्हणून माणुसकी म्हणून जगा. एखाद्या गरीबाला मदत करा, गरजूला मदत करा, होय की नाही. पण ह्या पण आहे, एखाद्याने पैसे दिला जास्त तर म्हणणार काय झालं, त्याच्याकडे जास्त झाले. एखाद्याने दिलाच नाही तर काय म्हणणार, कुस्ताय पैसे पण देवकच मागित नाही. म्हणजे त्यांना करायचं काय नक्की, ही परिस्थिती आहे. म्हणून म्हणतो चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, उगवणारा सूर्य कोणासाठी थांबणार नाही. म्हणून खरोखर सांगतोय बघा, या ठिकाणी भुवने अतिशय सुंदर छत्रपती शिवराय बाळासाहेब ठाकरे 2 ओळी फक्त त्यांच्यासाठी घेतोय. आवडल्या तर नक्की टाळ्या वाजवा. एक चढाण्यात वाघ जन्मला, एक चढाण्या वाघ जन्मला मुंबईच्या भूमीवर. बाळासाहेबांनी माझ्या राजाचे, माझ्या राजाचे नाव गाजले तानपुराच्या ओठावर. धन्यवाद. या ठिकाणी गजराची सुरुवात करतो. थोडक्यामध्ये बोलण्यासारखं बरंच आहे. रात्र थोडी सोंगे फार, नाही का. परत एकदा आयोजकांना लाख लाख धन्यवाद देतो. अतिशय सुंदर आयोजन, नियोजन, आणि यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. आणि महिलांचा जोरदार वाटा, एकदा जोरदार टाळे महिलांसाठी होऊन जाते. कारण
स्त्री नारी शक्ती बघा. नवरात्रीमध्ये 9वा अवतार घेऊन त्या देवीने दुष्टांचा वध केला आणि आपल्याला त्या राक्षसांच्या तावडीतून सोडवलं. सलाम करतो त्या स्त्री शक्तीला. कारण आमचं सुद्धा बघा घरातून निघतेवेळी आमची बायको सुद्धा माघारी जर मूड चांगलं असतं तर काय म्हणतात, जावा हा कोण आहेत जोडीला पेडणेकर, त्यांना काय बोलू नका भावाजींका. आणि मूड जर खराब असत तर म्हण जावा तिकडे कोण जोडी काय पेडणेकर बोला शाप काशी करून टाका त्यांची. असं असतं म्हणजे त्यांचं मूड सांभाळायचं लागतं नाही का. म्हणून खरोखर बुवा एकच सांगेन, माझ्यावर प्रेम केला ते बरा झाला, पण माझ्या बहिणीवर जोरदार प्रेम करा तुम्ही. 8 वर्ष नाही 25 वर्ष करा. शरण मग सन्मान्य शरदजी नागती साहेब यांच्याकडून बाळासाहेबांच्या गजरासाठी 101 रुपयाचं पारितोषिक निघाले मंडळाच्या वतीने कोकण महोत्सव भरला, कोकण महोत्सव भरला, महोत्सव भरला. हमको हूँ बोलेगा तो हूँ समझता है. 2 मिनिटं फक्त व्यवस्थित आवाज द्या. एक गाणं म्हणतो फक्त, कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे,
या ठिकाणी अतिशय सुंदर आयोजन नियोजन परत एकदा सर्व मान्यवरांना लाख लाख धन्यवाद देतोय. कारण गजर म्हटलं तर एक तास चालतो, त्याच्यामध्ये बरीच गाणी येतात, पण वेळेचं बंधन आहे. तुमच्या शब्दाचा मान ठेवतो आणि याची काशी करची ठेवतोय. पुढच्या वर्षी जर का आवडलं तर नक्की बोलवा आणि पहिली माका द्या, मग ह्याचा बघा कसा करते त्या. केस जागेवर नाही कापले तर नावाचं पवार नाही. धन्यवाद. शेवटचा गजर आहे, जरा आवाज आहे फक्त.